जुनी सेवा पकडून नवीन वेतन निश्चिती करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केला आहे। हा आदेश मुख्यतः शिक्षण सेवक पदावरून नियमित शिक्षक पदावर गेलेल्या किंवा जाणाऱ्या शिक्षकांच्या वेतन निश्चिती आणि सेवा संरक्षणाबाबत आहे। हा आदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खासगी शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळा आणि सैनिक शाळांमधील शिक्षकांना लागू होतो। या आदेशामागची पार्श्वभूमी अशी आहे की अनेक शिक्षकांनी आधी शिक्षण सेवक म्हणून काम केले, नंतर नियमित शिक्षक झाले किंवा शाळा बदलून दुसऱ्या ठिकाणी नियुक्त झाले। अशा वेळी त्यांच्या आधीच्या सेवेनुसार वेतन कसे ठरवायचे याबाबत गोंधळ होता। काहींना कमी पगार मिळत होता तर काहींच्या सेवेला योग्य न्याय मिळत नव्हता। हा आदेश त्या अडचणी दूर करण्यासाठी काढण्यात आला आहे। या आदेशानुसार जर एखादा शिक्षक आधी नियमित सेवेत होता किंवा शासन सेवेत होता आणि नंतर शिक्षण सेवक पदावर किंवा नवीन शिक्षक पदावर नियुक्त झाला असेल तर त्याच्या आधीच्या सेवेनुसार वेतन निश्चिती केली जाईल। म्हणजेच शिक्षकाचा जुना अनुभव आणि सेवा विचारात घेतली जाईल आणि त्याला अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरचा कमी पगार दिला जाणार नाही। जर शिक्षकाची आधीची नियुक्ती कायदेशीर पद्धतीने आणि नियमांनुसार झालेली असेल तरच त्याचा लाभ मिळेल। बेकायदेशीर किंवा नियमबाह्य नियुक्ती असल्यास फायदा मिळणार नाही। शिक्षकाकडे त्याच्या आधीच्या सेवेसंबंधी प्रमाणपत्रे, सेवा पुस्तिका आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे सादर केल्यावरच वेतन संरक्षण मिळेल। जर शिक्षकांनी नवीन पदासाठी योग्य मार्गाने अर्ज केला असेल आणि सक्षम अधिकाऱ्यांनी त्याची निवड केली असेल तरच हा आदेश लागू होईल। जुनी आणि नवीन नियुक्ती यामध्ये मोठा कालावधीचा खंड नसावा। फार मोठा खंड असल्यास लाभ मिळणार नाही। या आदेशानुसार वेतन निश्चिती करताना शिक्षकाच्या आधीचा पदावरील शेवटचा पगार विचारात घेतला जाईल आणि नवीन वेतन श्रेणीत त्याच्या जवळच्या किंवा समकक्ष टप्प्यावर पगार निश्चित केला जाईल। जर आधीचा पगार नवीन वेतन श्रेणीत समाविष्ट होत नसेल तर किमान जवळच्या टप्प्यावर वेतन निश्चित केले जाईल। सध्या शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची वेतन निश्चितीही या आदेशानुसार केली जाईल, मात्र त्यांना 3 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल। या आदेशामुळे शिक्षकांचे वेतन संरक्षण मिळेल, म्हणजेच त्यांचा जुना पगार कमी होणार नाही। आता या आदेशामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत। या आदेशामुळे शिक्षकांचा आर्थिक तोटा थांबेल। अनुभवी शिक्षकांना कमी पगारावर काम करावे लागणार नाही। सेवेत सातत्य राहील। शिक्षकांना मानसिक समाधान मिळेल। नोकरीत स्थैर्य येईल। नियमितीकरणानंतर पगार योग्य पातळीवर मिळेल। न्यायालयीन वाद कमी होतील। या आदेशाचा फायदा मुख्यतः पुढील शिक्षकांना होईल। जे शिक्षक आधी नियमित शिक्षक होते आणि नंतर शिक्षण सेवक झाले आहेत। जे शिक्षक एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली किंवा नवीन नियुक्तीत गेले आहेत। जे शिक्षक शासन सेवेतून अनुदानित शाळेत आले आहेत। जे शिक्षक आधी कमी वेतनावर काम करत होते। जे शिक्षकांचा अनुभव असूनही त्यांना नवीन शिक्षकासारखा पगार मिळत होता। जे शिक्षण सेवक सध्या कार्यरत आहेत आणि पुढे नियमित होणार आहेत। या आदेशाचा फायदा खालील शिक्षकांना मिळणार नाही। ज्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे, ज्यांच्या सेवा नोंदी अपूर्ण आहेत, ज्यांनी नियमबाह्य पद्धतीने नोकरी मिळवली आहे, ज्यांच्या सेवेत मोठा खंड आहे, ज्यांच्याकडे आवश्यक प्रमाणपत्रे नाहीत। शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागासाठीही हा आदेश उपयुक्त आहे, कारण वेतन निश्चितीबाबत स्पष्ट नियम मिळाले आहेत। त्यामुळे गोंधळ कमी होईल आणि वाद टळतील। या आदेशाची अंमलबजावणी करताना शाळांनी शिक्षकांची सेवा पुस्तिका तपासणे आवश्यक आहे। शिक्षकांनी स्वतःही आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि वेळोवेळी शिक्षण कार्यालयात पाठपुरावा करावा। एकूणच हा शासन आदेश शिक्षकांच्या हिताचा आहे। हा आदेश अनुभवी आणि पात्र शिक्षकांना न्याय देणारा आहे। यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान टळेल आणि सेवेत स्थैर्य निर्माण होईल। हा आदेश विशेषतः शिक्षण सेवक आणि शाळा बदललेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अशाच नवनवीन शैक्षणिक घडामोडी संदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा।